हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर रोजपेक्षा आज थोडीशी लवकरच उठलेली होती, थोडा लवकर जाग आलेला होता आणि मध्यंतरी आता 4 दिवस आपले काही व्लॉग आले नाही, कारण काही कामानिमित्त मला अचानक थोडं बाहेरगावी जावं लागलं, त्यामुळे काही व्लॉग येऊ शकले नाही। त्यामुळे मी तर भरपूर मिस केलं आहे तुम्हाला। तुम्ही मिस केलं आहे का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि इथून पुढे आता आपले व्लॉग ना कंटिन्यू येतील, त्यामुळे कंटिन्यू करत राहा आणि आजचाही व्लॉग स्किप न करता बघत राहा। तर जसं की मी म्हटलं की रोजपेक्षा जरा लवकरच उठलेली होती, म्हणजे 5:30लाच आज मला जाग आलेला होता। तर आता साधारण 5:45 झालेले आहे। फ्रेश वगैरे झाली, त्यानंतर मग मी मागचं अंगण जे काही होतं माझं, तर तिकडे वगैरे सगळं ना झाडून घेतलेलं होतं आणि आता झाडांना पाणी टाकायचं होतं, त्यासाठीच मग मी पाईप वगैरे काढून घेतलं। मात्र थंडीमुळे ना जरासा तो कडकच होत असतो आणि आता हळूहळू ना छान असं उजाडायला लागलेलं आहे। तर आज जसं की थोडा लवकर जाग आलेला होता आणि अपेक्षाच्या टिफिनलाही मला वेळ होता बनवायला, म्हणून मग आधी सगळं मागचं वगैरे सगळी झाडझूड वगैरे करून घेतली। त्यानंतर छान झाडांना वगैरे पाणी टाकून घेतलं आणि सकाळी सकाळी असं थोडं लवकर वगैरे उठलं की छान असं फ्रेश वाटतं आणि बाहेरचं वातावरणही खूप छान असं शांत असतं, म्हणजे कुठल्या गाड्यांचा वगैरे कुठल्याच गोष्टींचा आवाज नसतो। सगळीकडे छान अशी शांतता असते आणि मस्त असा पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे ना ऐकू येत असतो सकाळच्या वेळी आणि खूप छान वाटतं ते सगळं ऐकून वगैरे। तर चला इकडे ना झाडांना पाणी वगैरे देऊन झालं माझं। त्यानंतर मग मी एकीकडे मला आज सोयाबीनच्या वडीची भाजी करायची आहे अपेक्षासाठी, म्हणून सोयाबीनची वडी मी उकळायला ठेवली। परत एकीकडे मी चहा ठेवलेला होता आणि पिण्याकरिता मी थोडं पाणी कोमट करायला ठेवलेलं होतं आणि आता छान असं उजळलेलं आहे बाहेर। आणि बघा कुंदाच्या झाडाला ना भरपूर अशी छान फुलं लागलेली आहेत, अगदी फुलांनी ना छान असं बहरून गेलं आहे झाड। तर चला इकडे अपेक्षासाठी मी सोयाबीनच्या वडीची भाजी वगैरे करून घेतली होती। त्यानंतर रात्री थोडे बदाम वगैरे भिजत घातलेले होते, तर तेच मग तिला सोलून वगैरे मी दिले। त्यानंतर तिचा टिफिन वगैरेही पॅक करून घेतला आणि तिच्या वेण्या वगैरे करून द्यायच्या होत्या, तर तिला वेण्या वगैरे सगळं करून दिलं होतं आणि ती आता रेडी वगैरे झालेली होती आणि आता सक्षमही उठलेला आहे, त्याचं तो आवरून घेतो आहे आणि आता इकडे अपेक्षा गेली। त्यानंतर मग सक्षमही थोड्या वेळाने निघालेला होता। त्यानंतर घर वगैरे थोडंसं आतमधून ना आवरायचं होतं मला। मुलं गेल्यानंतर सगळ्या घरामध्ये पसारा होतच असतो, टिफिन वगैरे बनतो आणि बेडरूममध्ये वगैरे ते सगळं थोडं मी आवरून घेतलं। त्यानंतर मग बाहेरचा पोर्च वगैरे झाडायला आलेली होती। तर आता पानसडी सुरू झालेली आहे, त्यामुळे झाडाची पानं भरपूर गळतात आणि आता कडुनिंबाच्या झाडाची सगळी पानं ना गळेपर्यंत, त्याला छान नवीन पालवी वगैरे येतपर्यंत असंच असणार आहे, भरपूर असा कचराच असणार आहे, कारण अगदी इकडे झाडलं की इकडे परत कचरा होऊन जात असतो, ती पानं सगळी ना उडत येत असतात। आणि त्यानंतर नळही आलेले होते, तर मग मी पाणी वगैरे पण घेऊन आलेली होती वर आणि घर वगैरे पण झाडून झालेलं होतं माझं। त्यानंतर मग घरामध्येही संपूर्ण पोछा वगैरे ना लावून घेतला मी, कारण घर कितीही झाडलं तरी घरात जोपर्यंत पोछा लागत नाही तोपर्यंत अजिबात सगळी साफसफाई वगैरे झाल्यासारखे काही वाटत नाही। तर चला इकडे संपूर्ण हॉलला, पूर्ण घराला वगैरे पोछा मारून घेतला। त्यानंतर मग इथे कार्पेट वगैरे टाकून घेतलं। सध्या आता अजून थोडी थंडी आहेच, म्हणजे कमी झालेली आहे पण अजूनही आहे, पूर्ण थंडी काही गेलेली नाही आहे। त्याच्यामुळे जरा ना हॉलमध्ये मी हा कार्पेट टाकूनच ठेवत असते, म्हणजे पायाखाली जरा बरं वाटतं इथे राहायला की। आणि आता दुपारच्या वेळेस जरा ऊन जाणवायला लागलेलं आहे थोडं जास्त, मात्र सकाळी आणि थोडं रात्रीच्या वेळेस थंड असतं वातावरण। तर चला आता जरा मागची वगैरे थोडीफार कामं मला करून घ्यायची होती, त्यामुळे मग समोरचं दार वगैरे ना लावून मी आतमध्ये आलेली होती, कारण आता घरी कुणीच नव्हतं, मुलं पण गेलेले होते आणि हे देखील मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत।
तर मग आज ना मला तांदळाचा आणि जो गव्हाच्या पिठाचा डबा होता तो घासून घ्यायचा होता, कारण तांदूळही संपलेले होते. तर मग त्याच्यामध्ये काढण्याआधी म्हटलं चला ते घासून घ्यावं, म्हणून मग तो डबा घासून घेतला. परत गव्हाच्या पिठाचाही डबा वगैरे ना सगळा घासून घेतला मी. तसं थोडं पीठ आहे, मात्र आता दळून बोलवायचं आहे मला. थोडं संपण्याआधीच मी पीठ ना दळून बोलावून घेत असते, म्हणून मग तोही डबा वगैरे ना घासून घेतला. आणि आता सकाळी कचऱ्याची गाडी वगैरे पण येऊन गेलेली आहे, त्यामुळे जो काही कचरा वगैरे होता तोही मी टाकून दिलेला होता. म्हणून मग डस्टबिन वगैरे पण ना धुवून घेतलं मी. तर सकाळी जरा लवकर वगैरे उठलं ना तर बरीचशी कामं पटापट छान ना होऊन जातात. आणि आता तर मध्यंतरी थंडी होती, त्यामुळे तर थंडीमुळे पण थोडीशी कामं लवकर काही उरकत नाही. मात्र आता कमी झालेली आहे थंडी, त्यामुळे थोडीशी कामं पण पटापट होतात. कारण सकाळी सकाळी कसं पाण्यात वगैरे हात टाकायची जास्त इच्छा होत नाही. मात्र आता थोडी थंडी कमी झालेली आहे, त्यामुळे कामंही जरा पटापट होतात. आणि थोडं लवकर उठलं की त्यामुळे देखील ना कामं पण छान पटापट लवकर होऊन जातात आणि दुसऱ्या कामांनाही थोडासा आपल्याला ना वेळ मिळतो. तर चला, त्यानंतर ना थोडे पायदान वगैरे पण मला धुवायचे होते आज, तर तेही सगळे ना धुवून घेतले मी छान. आणि आता चला, सकाळची जी काही माझी कामं होती ती सगळी झालेली होती. आणि आज थोडं लवकर उठल्यामुळे थोडी लवकरच झालेली होती. आणि त्यानंतर सगळं मग मी इथे ना पाणी वगैरे टाकून छान सगळी जागा स्वच्छ करून घेतलेली होती. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते. आणि आज जरा लवकर उठल्यामुळे बरीचशी कामं लवकर झालेली होती माझी. आणि खरंच सकाळी लवकर उठलं की थोडीशी कामंही छान लवकर होतात आणि काम करायला उत्साहही येतो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.